आज आपण टॅली प्राईममध्ये टॅक्सेशन पार्टमधला दुसरा एक पार्ट बघतोय ज्याचं नाव आहे TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्सेस. काही सोर्सेसवरती कस्टमरकडून आपण टॅक्स कलेक्ट करतो आणि तो टॅक्स आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. जसा आपण TDS बघितला होता तसाच TCS आहे. थोडक्यात TDSचा भाऊ TCS असं आपण म्हणू. बघा, TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्सेस आहे. हे एक कर संकलनाचा प्रकार आहे, म्हणजे आपण कर कलेक्ट करतो. बघा, जेव्हा एखादी कंपनी माल विकते किंवा सेवा पुरवते तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, त्या वस्तूंवरती त्या काही वस्तू ह्या कराच्या अंडरमध्ये येतात, म्हणजे टॅक्स त्यांना द्यावा लागतो. तेव्हा ग्राहकाकडून आपण काय करतो, टॅक्स कलेक्ट करतो आणि तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करावा लागतो. त्याला TCS असं म्हटलं जातं, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्सेस. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची सेटिंग वगैरे ऑन करून घ्यावी लागेल. ते इथे प्रोसेस लिहिली आहे. त्याच्यानंतर इनवाईसमध्ये आपल्याला TCS दाखवावा लागतो. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघू. फॉर एक्झाम्पल 1%, 5% असा TCS सेट करायचा असतो. ते स्टेप आपण सगळं आता पुढे बघत जाऊ. TCSचा आता बघा, ते करंट लायबिलिटीमध्ये सर्व शो होणार आहे. ते मी तुम्हाला प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर आपण बघू त्याचा रिपोर्ट कुठे सापडतो. त्यानंतर बघा, TCS म्हणजे काय असते, लेजर असतं. टॅलीमध्ये पहिलं ते लेजर बनवावं लागतं, त्याच्यानंतर इनवाईस होतं आणि रिपोर्टच्या माध्यमातून तो TCS हँडल केला जातो. जसं की ग्राहकाकडून गोळा केलेला टॅक्स आहे तो सरकारकडे आपल्याला जमा करावा लागतो, त्यालाच TCS असं म्हटलं जातं. एक्झाम्पल बघा, इथे काय म्हटलेलं आहे, ABC ट्रेडर्सने XYZ ला काय केलं आहे, स्क्रॅप विकलेला आहे. स्क्रॅप हा प्रोडक्ट आहे आपला, तो विकलेला आहे, 1 लाखाचा आहे. TCS रेट त्याच्यावरती 1% आपल्याला कलेक्ट करायचा आहे आणि म्हणजे टोटल 1 लाखावरती 1% 1,000 रुपये झाला आणि 1,01,000 रुपये आपल्याला कस्टमर देणार आहे. त्याच्यापैकी 1,000 रुपये काय करायचं आहे, गव्हर्नमेंटला जमा करायचं आहे. तर इथे त्याचं नेचर ऑफ गुड्स काय बनेल, त्याचा सेक्शन कोणता आहे, हे सर्व आपण दिलेलं आहे. इथे किती % वगैरे कट करायचं आहे. त्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला तो TCS गव्हर्नमेंटला भरताना हा जो फॉर्म असतो 27EQ, हा फॉर्म आपल्याला फिलअप करावा जातो. ह्या फॉर्मच्या थ्रू काय केलं जातं, TCS कलेक्टेड होतो गव्हर्नमेंटकडे. तर तो कोण करतो बघा, सेलर्स असेल, कंपनी असेल, फर्म TCS कलेक्ट करू शकते. एक्झाम्पल, स्क्रॅप सेलर्स असेल, टिंबर सेलर्स असेल, पार्किंग कॉन्ट्रॅक्टर असेल, टोल प्लाझा असेल, हे लोक काय करतात, TCS कलेक्ट करून 27EQच्या अंडरमध्ये गव्हर्नमेंटला दिला जातो. हा फॉर्मचं नाव आहे. क्वार्टर वाईज ड्यू डेट आहेत त्याच्या बघा, लेटेस्ट अपडेटनुसार आपल्याला दिलेलं आहे. एप्रिल ते जून हा एक पिरियड आहे. 15 जुलै त्याची लास्ट डेट दिली आहे गव्हर्नमेंटच्या हिशोबानुसार. दुसरा क्वार्टर आहे जुलै ते सप्टेंबर, असं 3 महिन्याचा मंथ पिरियड आहे. 15 ऑक्टोबर त्याची लास्ट डेट दिली आहे, ड्यू डेट. ओके, अशा पद्धतीने काही आपल्याला याची इन्फॉर्मेशन दिली आहे. आपण आता बघू टॅलीमध्ये हे उदाहरण TCS कसा कलेक्ट केला जातो, त्याची एंट्री आपण कशी करू ते बघूया. त्यासाठी आपल्याला जायचं आहे टॅलीवरती. पहिलं काम आपल्याला सेटिंग ऑन करून घ्यायचे आहे. ओके, F11 TCSला यस करून घ्यायचं. ओके, टॅन रजिस्ट्रेशन नंबर जसा आपण TDSचा भरला होता तो ऑटोमॅटिकली इथे येणं गरजेचा होता, बट तो आपण TDSची एंट्री नंतर डिलीट मारल्यामुळे तो येत नाही आहे. तर आपण या ठिकाणी फिलअप करून घेऊ. एक सॅम्पल म्हणून टाकतोय. ओके, कंपनीच्या थ्रू आपण काम करतोय, रत्नागिरी ब्रांच आपण टाकू. ओके, TCSची आपण सेटिंग लावली. आता TDSची आपल्याला काही गरज नाही आहे म्हणून त्याला नो ठेवलंय. ओके, पहिलं आपल्याला काय करायचं आहे, लेजर तयार करून घ्यायचं. आपली पार्टी आहे ती म्हणजे कोणती, XYZ प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ही पार्टी आहे, XYZ लिमिटेड म्हणून. तर तिला आपण स्क्रॅप विकतोय म्हणून आपण पहिलं काय करूया, लेजर तयार करून घेऊ. XYZ लिमिटेड, याला आपण माल विकतोय म्हणून तो आपला कोण राहणार आहे, सन्ड्री डेटर्स राहणार आहे. ओके, TCSला यस करायचा आहे आणि इथे तो कोण आहे तो टाकायचा. हा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे. ओके, आणि त्याचा पॅन नंबर आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे. एक सॅम्पल पॅन नंबर दिलाय मी इथे. येस. ओके, GSTचा काय आता आपल्याला संबंध नाहीये, आपण नो करतो. नेचर ऑफ गुड्स आपण एक तयार करायचं आहे बघा. नेचर ऑफ गुड्स तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला जावं लागेल गेट ऑफ टॅली, TCS नेचर ऑफ गुड्स.
आणि या ठिकाणी आपण टाकूया स्क्रॅप, आपण विकतोय म्हणून स्क्रॅप. सेक्शन त्याचा 206C हा सेक्शन इथे लिहून दिला बघा, 206C. पेमेंट कोड आहे 6CE. आणि 1% आपल्याला काय करायचं आहे, कलेक्ट 1% त्याचा TDS कलेक्ट झाला पाहिजे म्हणून. आणि 2% विदाउट पॅन. ओके, इथे आपण नोट ठेवून पुढे. आता याचे लिमिट आपण काय टाकत नाही आहोत. जर का लिमिट असेल आपल्या गुड्सला सेल्स करताना तर टाकू शकतो, पण मोस्टली आपण सेल्स करताना लिमिट नाही टाकत, कारण जास्तीत जास्त कितीही माल आपण विकू शकतो असा विषय आहे तो. म्हणून लिमिट आपण त्याला थ्रेशोल्ड लिमिट आपण नाही सेट करत आहे. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, त्यानंतर एक लेजर बनवायचं आहे TCS ऑन स्क्रॅप. आता स्क्रॅप वरती TCS लागतोय म्हणून आपण एक लेजर बनवून टाकूया TCS रेट 1% म्हणून लेजर बनवूया TCS @1% अशा नावाचं आपल्याला काय करायचं आहे, लेजर बनवून घ्यायचं आहे. क्रिएट लेजर TCS @1%. हा येणार आहे ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये. ओके, आता इथे आपण TCS प्रॉपरली TCS सिलेक्ट नाही करत आहोत. जर का केला तर इथे पर्सेंटेज टाकायला आपल्याला येत नाही आहे. त्याच्यामुळे पुढे आपल्याला TCS ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार नाही, कारण आपण एज्युकेशन मोडमध्ये करतोय म्हणून आपण या ठिकाणी अदर्स घेतोय आणि इथे पर्सेंटेज टाकू. 1% TCS कलेक्ट होणार आहे. 1% ऑन टोटल सेल्स. टोटल सेल्स वरती तो कलेक्ट केला जाईल. ओके, नॉट ॲप्लिकेबल. TCS ॲप्लिकेबल. आणि इथे स्क्रॅप आपण त्याचं नेचर ऑफ गुड्स तयार केलंय ते आपण टाकू, म्हणजे ऑटोमॅटिकली क्रिएट होऊन जाईल. ओके, त्यानंतर आहे अजून एक आपल्याला बनवावं लागेल, ते म्हणजे स्क्रॅप सेल्स नावाचं लेजर एक बनवावं लागेल. म्हणून आपण काय करू, स्क्रॅप सेल्स नावाचं एक लेजर बनवू. हे डायरेक्टली वाउचर सोडवताना बनवलं तरी पण चालेल, असं काही नाही. तर आपण इथे आता सेपरेट बनवून घेऊया. येस, ॲप्लिकेबल स्क्रॅप आणि कंट्रोल ने ॲक्सेप्ट. ओके, त्याच्यानंतर आपल्याला स्टॉक आयटम एक बनवायचं आहे बघा. आपण स्टॉक्स विकतोय स्क्रॅप म्हणून. त्याचं युनिट आपण टाकू किलोग्राम मध्ये मोजला जातोय तो बघा. इथे सपोज बघा आपण किलोग्राम मध्ये मोजतोय स्क्रॅप. आणि त्याचा क्वांटिटी आहे 200 क्वांटिटी. इथे मी मेन्शन नाही केले, तर 200 किलो आपण माल विकतोय असा इथे दाखवलाय. kg किलोग्राम. ओके, इथे काय TCS आहे का बघू. येस, ॲप्लिकेबल नेचर ऑफ गुड स्क्रॅप. बस, जिथे विचारतंय TCS ला तिथे ऑन करून घेऊ. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला बघा काय करायचं आहे. आता वाउचर मध्ये जाऊन F8 मध्ये आपल्याला तो करून टाकू. F8 सेल्स, रेफरन्स नंबर AB-003. पार्टी अकाउंट नेम आहे XYZ लिमिटेडला, म्हणजे आपण डायरेक्ट इथून पण तयार करू शकत होतो, पण मी तुम्हाला सेपरेट दाखवलंय. इथे आपण स्क्रॅप सेल्स टाकायचा. स्टॉक आयटम आपण टाकतोय तो म्हणजे आपण कुठला माल विकतोय, स्क्रॅप म्हणून. किती क्वांटिटी आहे तर 200 किलो आहे. आणि एकाचा रेट सपोज पकडा 500 जर का टाकलं तर किती 1 लाख रुपये होऊन जात आहे. ओके, रेट 500 रुपये किलो असं पर kg असं टाकतोय आपण. कॉस्टली असेल, एक सॅम्पल आपण पकडतोय. आणि खाली TCS @1% लावायचा आहे. इथे बघा 1% 1000 रुपये आलेले आहेत. आता कस्टमरकडून आपल्याला घ्यायच्यात एवढी अमाऊंट. सो सिंपल मध्ये एंट्री होती ती आपण तुम्हाला दाखवली आहे. अशा पद्धतीने आपण TCS ची करू शकतो. आता काय करायचं, आता आपण चेक करायचं आहे TCS कुठे शो होणार तो आपल्याला बघूया. त्यासाठी आपल्याला जावं लागेल डिस्प्ले अँड मोर रिपोर्ट, स्टेटस रिपोर्ट्स, TCS रिपोर्ट्स. आणि इथे 27EQ हे चलन आहे. आता 27EQ बद्दल तुम्हाला मी माहिती इथे दिली आहे बघा.
27 EQ काय असतं, तर सेलर कस्टमरकडून काय करतो, TCS कलेक्ट करतो आणि तो TCS गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. त्यासाठी हा फॉर्म भरावा लागतो. तर तो फॉर्म आपल्या एज्युकेशन मोडमध्ये शो होतोय का बघूया. हा बघा, इथे किती आहे टॅक्स कलेक्टेड, एवढा आपल्याला 1000 टॅक्स कलेक्ट करावा लागेल टोटल ओव्हरऑल. ठीक आहे, 1,01,000 रुपये काय होतील कस्टमर आपल्याला देईल विथ टॅक्स, आणि त्याच्यापैकी आपल्याला द्यायचं किती आहे गव्हर्नमेंटला हवाला. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचा टोटल रिपोर्ट इथे शो होणार आहे. आउटस्टँडिंग जर का असेल, काही पेंडिंग असेल तर आपल्याला इथे शो होईल. आपल्याकडे पेंडिंग नाही आहे. आता आपण काय करूया, रिसिप्ट करून घेऊ त्याचं. चलन इथे TDS साठी होतो, TCS चा फॉर्म होतो. चला त्यासाठी आता काय करूया, बॅलन्स शीट मध्ये बघा याचा परिणाम शो होतोय. करंट लॅबिलिटीमध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस 1000 आहे, जे काय करायचे पे करायचे गव्हर्नमेंटला त्या फॉर्मच्या थ्रू. आणि करंट असेट्समध्ये एवढी अमाऊंट आहे, कोणाच्या थ्रू येणार आहे तर XYZ लिमिटेडच्या थ्रू. तर आपण काय करू की गव्हर्नमेंटला दिलेले आहेत, आपण फॉर्म भरलेला आहे असं आपण दाखवू आणि रिसिप्ट करून घेऊ 1000 रुपीज. F6 रिसिप्ट बँकेच्या थ्रू रिसिप्ट करू. त्यासाठी मी इथे ॲड बँक नाही आहे, कंपनी न्यू तयार केली आहे. ओके, आणि TCS@1%. सॉरी, हे आपल्याला त्या कस्टमरकडून घ्यायचे आहेत, हे पेमेंट करायचं आहे आपल्याला. तर कस्टमरकडून पहिले पैसे घेऊ 1,00,000. ओके, कस्टमरने आपल्याला काय केलं, बँकेच्या थ्रू 1,01,000 रुपये दिले. आता त्याने दिल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे गव्हर्नमेंटला. त्यासाठी F5 तो फॉर्मने आपण पेमेंट करतो. SBIच्या थ्रू आपण काय करूया, पेमेंट करून टाकू गव्हर्नमेंटला. TCS@1%, 1000 रुपीज TCS होता. कंट्रोल याच्या साहाय्याने ॲक्सेप्ट केला. बघा दोन्ही एंट्री आपली लॅबिलिटी आता काय झालेली आहे, नील झाली. बघा, नो एनी टॅक्स. करंट असेट्स 1,00,000 रुपीज आपल्याला ह्याच्याकडून आलेले आहेत. क्लोजिंग आपला संडे डेटर्समध्ये गेलात तिथे तुम्हाला शो होणार 1,00,000 रुपीज आलेले आहेत बँक अकाउंटच्या थ्रू. ओके, अशा पद्धतीने पेमेंट आपण करून घेतला आणि रिसिप्टमध्ये 1,00,000 रुपये आपल्याला जमा आहेत, 1,01,000 रुपये. ओके, त्यानंतर आता याचा रिपोर्ट इथे जो शो होतो तिथे बघूया आपल्याला आता काय शो होत आहे. स्टेटसचे रिपोर्ट, TCS रिपोर्ट इथे. आता हे आपल्याला काय करायचं आहे, फॉर्मच्या थ्रू आपण भरतो. असा हा त्याचा चलन आहे, फॉर्म 27 EQ. ओके, अशा पद्धतीने टॅक्सेशन मधला दुसरा पार्ट झाला TCS म्हणून. त्याच्यानंतर अजून भरपूर सारे आहेत, जसं की सेस टॅक्स आहे, त्याच्यानंतर GST आहे, त्याच्यामध्ये आपण IGSTचे वगैरे उदाहरणं बघणार आहोत. कारण IGSTचे प्रॉब्लेम्स आपण नाही बघितलेत म्हणून आपण शेवटला ठेवलेत टॅक्सेशन म्हणून पार्ट. आणि एवढं झालं की मग आपली ही टॅलीची सिरीज संपतीये. पेरल एक सिस्टम आहे, पेरल सिस्टम एक बघूया आणि त्यानंतर मग टॅलीची सिरीज संपवून टाकू. ओके, थँक्यू.